आज हा व्हिडिओ जो माल तुम्ही रिटर्न देतात, जो आमचा माल आहे तो आम्ही 50% पकडतच आहोत. जो माल तुमच्याकडे कोणी तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे किंवा तुमच्या फॉर्मिंग ज्वेलरीचं बिल हरवलं आहे किंवा जिथं खरेदी केली ती ते दुकानच बंद झालं आणि तुमच्याकडे पडून काही ज्वेलरी आहे फॉर्मिंगची, तर ते आम्ही योग्य किमतीमध्ये पकडतच आहोत. पण आज हडपसर साईडमधनं एक कस्टमर आले 4 अंगठ्या घेऊन आणि त्यांनी सांगितलं, की आम्ही हडपसरमध्ये हे टेस्टिंग तुमच्यासारखीच करून बघितली. पण 2 महिन्यात थोडंसं आम्हाला पांढरट वाटतंय, तर आम्ही तुमच्याकडे रिटर्न द्यायला आलो आहे आणि नवीन खरेदी करायला आलो आहे. तर आम्ही त्याचे ₹100-100 प्रमाणे ₹400 पकडलेत. तर त्यांचं म्हणणं होतं, "आम्ही एक अंगठी 2500ला घेतलेली आहे, 10,000 ची पूर्ण खरेदी आहे आमची, तर तुम्ही योग्य किंमत पकडा." तर आम्ही त्यांना सांगितलं, "मग एक काम करू, एक अंगठी आपण टेस्टिंगला टाकू. त्याच्यात जेवढं सोनं येईल, त्याचा आपण 4 अंगठ्याप्रमाणे हिशोब करूया आणि ते तुमचे पैसे पकडतो, नवीन खरेदी करा." ते चालेल म्हटले आणि आम्ही ते टेस्टिंगला घेतलं. तर 10 मिनिटामध्ये त्याचं बघितलं आम्ही का त्याच्यामध्ये नायट्रिक ॲसिडमध्ये त्याचं कॉपर जळालं. 10 मिनिटातच. कॉपर तर नव्हतंच त्याच्यात, ना ब्रास होता, कोणतं मेटल होतं माहीत नाही आणि त्याच्यावर सोनं तर बिलकुलही नव्हतं. फक्त एक स्टोन लागलेला होता. तो स्टोन त्याच्यामध्ये सापडला आणि तो काढल्यानंतर बघितलं तर सोनं काहीच नाही, शून्य सोनं होतं. तर कोणीही तुम्ही एक लक्षात ठेवा, टेस्टिंग करून दाखवतं याचा अर्थ सोनं आहे, हे नाही आहे. तर तुम्ही पूर्ण टेस्टिंग म्हणजे ती वस्तू पूर्ण गाळून जेव्हा चेक करतात, तेव्हा तुम्हाला ते कळतं का याच्यात एवढं सोनं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल, दुसरीकडचा माल आम्ही योग्य पकडत नसेल, तर तुम्ही तुमची वस्तू घेऊन या. आपण टेस्टिंग करू. त्याच्यात जेवढं सोनं येईल, ते सोन्याचा आपण हिशोब करून तुम्हाला नवीन खरेदी करून देऊया.